करिअरचा महत्त्वाचा टप्पा मानली जाणारी 12वीची परीक्षा आज बुधवारपासून सुरू झाली. कोल्हापूर जिल्ह्यात 73 केंद्रांवर 51,155 विद्यार्थी ही परीक्षा देत असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय मंडळानं या परीक्षेचं नियोजन केलंय. आज इंग्रजी विषयाच्या पेपरपासून या परीक्षेला सुरुवात झाली. पहिला पेपर सकाळी 11 वाजता सुरू होणार असला तरी परीक्षा केंद्रात सकाळी 10:30 वाजताच विद्यार्थ्यांनी उपस्थित राहणं बंधनकारक केलं होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची लगबग उडाली होती. परीक्षा केंद्राच्या बाहेर फलकांवर बैठक व्यवस्थेची माहिती देण्यात आली होती. विद्यार्थ्यांची कसून तपासणी करूनच त्यांना परीक्षा केंद्रात सोडण्यात येत होतं. काही महाविद्यालयांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना फुले देऊन स्वागत केलं. परीक्षार्थी, शिक्षणाधिकारी आणि शिक्षकांव्यतिरिक्त इतरांना परीक्षा केंद्रात प्रवेश प्रतिबंध करण्यात आला होता. कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात 175 केंद्रांवर ही परीक्षा होते. यासाठी विभागातील 1,19,168 विद्यार्थी प्रविष्ट झालेत. परीक्षा काळात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी तसंच गैरप्रकार टाळण्याच्या दृष्टीनं परीक्षा केंद्र परिसरातील 100 मीटर परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेत.